ओम साईराम मैत्रिणींनो, गेबरारी सखी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे। हे पहा, आज आपण बॅकनेक डिझाईन पाहणार आहोत। त्याची तयार उंची आहे 14 इंच प्लस आपण 1 इंच घेतलेली आहे शिलाई मार्जिंगसाठी। शोल्डर घेतलेला आहे 5.5 इंचावरती। गळ्याची जी रुंदी आहे ती घेतलेली आहे आपण 2.5 इंचावरती। हे पहा, अशा पद्धतीने व्यवस्थित असं घेऊन घेतलेलं आहे मार्क्स। आता खालची जी कमरेच्या साईडची जी पट्टी आहे ती आपल्याला तयार 2 इंच हवी आहे, प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिंगसाठी जाईल आपण 2.5 इंचावरती घेतलेला आहे। आणि खालच्या साईडने इथे पहा, आपण गळ्याची जी रुंदी आहे ती 3.5 घेतली आहे। आता शोल्डरपासून खालच्या बाजूला आपल्याला घ्यायचं 4 इंचावरती आणि त्यानंतर व्यवस्थित आतल्या बाजूने गळ्याच्या बाजूने 1 इंच आतल्या बाजूने घ्यायचं आहे आणि व्यवस्थित अशी तिरकस रेषा देऊन घ्यायची आहे। दाखवल्याप्रमाणे पहा, अशी तिरकस रेषा देऊन घ्यायची आणि त्यानंतर खालच्या साईडने पहा, इथे आपल्याला मटका शेप असा देऊन घ्यायचा आहे। खूप डीप नेक आहे हा आणि थोडी युनिक अशी ट्रेंडिंग डिझाइन आहे। नक्की लास्टपर्यंत पहा मैत्रिणींनो, खूप सुंदर अशी ही नेक डिझाइन तयार होणार आहे। अशा पद्धतीने आपण छापून घेतलं दोन्ही बाजूनी। त्यानंतर मेन फॅब्रिक अस्तर एकमेकांवरती ठेवून घेतलं आणि व्यवस्थित अर्धा इंचचं अंतर घेऊन बॅक साईडला आपण कमरेच्या बाजूने हे पहा व्यवस्थित अशी शिलाई देऊन घेत आहोत। लास्टपर्यंत दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित लास्टपर्यंत अशी शिलाई देऊन घ्यायची। त्यानंतर पहा, आता आपण नेकच्या साईडला शिलाई देऊन घेणार आहोत। दोन्ही बाजूने व्यवस्थित असं चॉक मार्क झालेला आहे। जिथे आपण मार्किंग केलेलं आहे बरोबर त्यावरतीच आपल्याला व्यवस्थित असं पूर्ण नेक स्टिच करत आणायचं आहे। खूप सुंदर मस्त आणि युनिक अशी डिझाइन आहे। घातल्यानंतर खूप सुंदर लुक येतो ह्या ब्लाउजचा। ही डिझाइन खूप सुंदर वाटते एकदम। हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला लास्टपर्यंत असं त्याला शिलाई देऊन घेऊन यायचं आहे। वरच्या साईडने आपण तिरकस रेषा दिलेली आहे आणि खालच्या बाजूने मटका शेप दिलेला आहे, लक्ष ठेवायचं आहे। हे पहा, अशा पद्धतीने व्यवस्थित असं पूर्ण एक बाजूने जशी आपण शिलाई देऊन घेतली होती सेम त्याच पद्धतीने कपडा ॲडजस्ट करत करत आपल्याला फिनिशिंग सहित अशी पूर्ण जोडून घ्यायचं आहे। दाखवल्याप्रमाणे पहा, लास्टपर्यंत कपडा एकदम व्यवस्थित करायचा आहे, कुठे झोळ पडू द्यायचा नाही आहे। आणि त्यानंतर मटका शेप जसा आहे त्या पद्धतीची आपल्याला इथे शिलाई देऊन घ्यायची आहे आणि वरच्या बाजूने जिथे आपण तिरकस रेषा दिली होती त्यावरती शिलाई देऊन घ्यायची आहे। जसं ड्रॉ केलेलं आहे सेम तसं स्टिच करायचं आहे। आता मधलं जे पहा एक्स्ट्राचं जे फॅब्रिक आहे ते आपण आता कट करून घेणार आहोत। अर्धा इंच बरोबर सोडायचं आहे आपल्याला आतल्या बाजूने आणि त्यानंतर कट करून घ्यायचं आहे। अर्धा इंच कंपल्सरी सोडायचं आहे। दाखवल्याप्रमाणे पहा, शेवटपर्यंत आपण आता हे नेकच्या बाजूचं अर्धा इंच अंतर सोडून असा व्यवस्थित कपडा कट करून घेणार आहोत। त्यानंतर आता याला छोटे छोटे नॉचेस देऊन घ्यायचे आहेत। जिथे जिथे कर्व शेप वाटतो आहे तिथे तिथे नॉचेस द्यायचे आहेत। तिथे आपल्याला नोक घ्यायचा आहे, त्यामुळे आपण तिथे थोडासा कपडा कट करून घेतलेला आहे। पहा, व्यवस्थित अशी लास्टपर्यंत नॉचेस देऊन घ्यायचे आहेत। कर्व शेप आहे त्यामुळे पूर्ण राऊंड पूर्ण नेकला आपल्याला इथे नॉच देऊन घ्यावे लागणार आहेत, जेणेकरून त्याची फिनिशिंग खूप सुंदर येते, झोळ पडत नाही आणि ब्लाऊज आपल्याला नेकवरती असं डबल शिलाई द्यायलाही सोपं पडते एकदम। आता सरळ बाजूने करून घेऊन पहा, आता कमरेच्या बाजूने आपण याला एक दाब शिलाई देऊन घेणार आहोत। व्यवस्थित लास्टपर्यंत कपडा सरळ करून अशी आपल्याला दाब शिलाई देऊन घ्यायची आहे। झोळ कुठे येऊ द्यायचं नाही ह्याची काळजी नक्की घ्यायची आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरायचं नाही आहे मैत्रिणींनो। ही पहा, अशा पद्धतीने पूर्ण शेवटपर्यंत आपण आता ही कमरेच्या बाजूला अशी शिलाई देऊन घेणार आहोत। त्यानंतर आता पहा, आपल्याला बॅक नेकच्या साईडने शिलाई देऊन घ्यायची आहे। जसं आपण नेक बनवला आहे तो आधी फिनिशिंग सहित व्यवस्थित पूर्ण ज्यावेळेस आपण सरळ बाजूने केलेला आहे त्यावेळेसच त्याचे नोक वगैरे काढून घ्यायचे आहेत। हा साडीतला कपडा खूप सुळसुळीत आहे त्यामुळे पहा, आता शिवायला थोडंसं प्रॉब्लेम होतं याला ॲडजस्ट करायला। जिथे आपण फिनिशिंग द्यायला जातो पहा तिकडे बरोबर तिथे झोळ येतो, पटकन खेचला जातो हा कपडा, त्यामुळे लक्षपूर्वक एकदम करावं लागते। दाखवल्याप्रमाणे पहा, लास्टपर्यंत आपल्याला व्यवस्थित अशी एक दाब शिलाई देऊन घ्यायची आहे। झोळ कुठे येऊ द्यायचं नाही आहे। अशा कपड्यांमध्ये पहा थोडंसं त्रास होतो आपल्याला स्टिच करायला। डेली वेअरच्या साड्या असल्या की त्याच्यामधले ब्लाऊज पीस खूप सुळसुळीत असतात आणि मग तो शिवायला खूप तकलीफ देतात आपल्याला। हे पहा, अशा पद्धतीने व्यवस्थित असं लास्टपर्यंत आपल्याला याच्यावरती दाब शिलाई देऊन घ्यायची आहे। दाब शिलाई दिल्यानंतर पहा, ब्लाऊजला लुक व्यवस्थित येतो आणि आपल्याला साईडची जी असते शिलाई पूर्ण फिटिंग करण्याची तीही द्यायला इझी पडते। त्यामुळे दाब शिलाई एक कंपल्सरी प्रत्येक ब्लाऊजमध्ये द्यावीच लागते। पहा, नेक जेव्हा आपण बनवतो त्यावेळेस पायपिंग केली किंवा पट्टी लावली तर प्रॉब्लेम येत नाही, परंतु नाही लावली तर त्यावेळेस दाब शिलाई कंपल्सरी द्यावीच लागते। पहा, आता त्यानंतर आपण व्यवस्थित असे टक्स देऊन घेणार आहोत दोन्ही बाजूने।
4 इंच रुंदी आणि 3.5 इंच उंची असणार आहे टक्सची आपल्या. हे पहा अशा पद्धतीने दोन्ही बाजूने आपण व्यवस्थित अशी टक्स देऊन घेणार आहोत. दाखवल्याप्रमाणे असे टक्स देऊन झाले. त्यानंतर पहा आता आपण त्यावरती एक परत दाब शिलाई देणार आहोत. 2 पॉईंट एवढं अंतर सोडायचं आहे आणि व्यवस्थित अशी दाब शिलाई देऊन घ्यायची आहे, जेणेकरून फिनिशिंग आणि त्याची शिलाई एकदम पक्की होणार आहे. त्यानंतर पहा आता इथे आपण एक छोटी लेस लावून घेत आहोत. त्यावरती सुंदर असा लुक येणार आहे या लेसने. तुम्ही हवी तशी लेस वापरू शकता. इकडे 2 प्रकारची वापरू शकता. एक प्रकारची वापरली तरीही चालेल. दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित अशी लास्टपर्यंत आपल्याला इथे लेस लावून घ्यायची आहे. लेस लावताना कधी सुळसुळीतच लेस घ्यायची, जास्त जाड घ्यायची नाही. म्हणजे कडकमधून असते ना तशी घ्यायची नाही, ती लावायला खूप त्रास होतो. एकदम लवचिक अशी असली ना की ती पटकन बसते एकदम आणि फिनिशिंगमध्ये काही प्रॉब्लेम येत नाही. ही लेस खूप कडक होती, लावायला खूप त्रास देत होती. पहा छोटीशी आहे पण कडकमधली आहे, एकदम सुळसुळीत अशी नाही आहे. त्यामुळे फिनिशिंग थोडीशी मागे पुढे झाल्यासारखी दिसते आपल्याला. एकदम कडक लेस असली ना की ती एकदम बसत नाही अशी हवी तशी. कस्टमरच्या चॉईसवरती आपल्याला ब्लाऊज शिवावं लागतं आणि वस्तूही वापराव्या लागतात. पहा त्याला काय लागेल ते समजून घ्या. पहा हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित असं आपण जिथे नोक आला आहे तिथपर्यंत याला कर्व शेपमध्ये लेस लावून घेतलेली आहे. ही त्या सुईमध्ये सोडायची आहे आणि त्यानंतरच मशीन फिरवून घ्यायची आहे. थोडीशी कपडा फिरवून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने पहा लास्टपर्यंत आपण इकडे अशी लेस लावून घेतलेली आहे. त्याच पद्धतीने पाहत आपल्याला अजून एक वेळा याला लेस लावून घ्यायची आहे. मध्ये आपण हे पहा इथे 1/2 इंचचं अंतर एवढं सोडलेलं आहे आणि अशा पद्धतीने 1/2 इंच अंतर बरोबर आपल्याला लास्टपर्यंत सोडतच इथे एक वेळा अजून आपल्याला इथे लेस लावून घ्यायची आहे. डबल लेस लावल्यानंतर ब्लाऊजचा लुक अजूनही सुंदर येतो. पहा थोडासा वेगळा आणि युनिक असा नेक आहे हा. नक्की एक वेळा ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास नक्की एक छोटीशी कमेंट करायला विसरू नका. आणि खरंच माझ्या व्हिडिओमधून तुम्हाला काही जर शिकायला भेटत असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. घर बसल्या पहा मैत्रिणींनो, तुम्हाला छोट्यातल्या छोट्या गोष्टी शिकायला भेटत आहेत. सबस्क्राईब करायला काही जाणार नाही आहे. प्लीज नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला, ह्यातून तुम्हाला जर काही जर शिकायला भेटलं तर नक्कीच एक छोटीशी लाईक करायला विसरू नका. हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित आपण लास्टपर्यंत याला फिनिशिंगमध्ये अशी लेस लावून घेणार आहोत. प्रॅक्टिसने प्रत्येक गोष्ट जमते. पहा मैत्रिणींनो, नवीन शिकत असाल तरी काही घाबरायची गरज नाही आहे. नवीन शिकताना प्रत्येकाला खूप साऱ्या अडचणी येतात, प्रॉब्लेम येतात. समजून घ्यायचं. जर तुम्ही नवीन शिकत असाल तर नक्कीच तुम्हाला काही जर अडचण असेल तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता. मी तुम्हाला नक्कीच उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. नवीन शिकताना प्रत्येकाला अडचण येते. ज्यांना सवय झालेली आहे त्यांच्यासाठी कुठली गोष्ट आता अवघड नसते. प्रॅक्टिसशिवाय काही होत नाही. हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित अशी पूर्ण लास्टपर्यंत आपण इकडे आता ही अशी डबल शिलाई देऊन घेतलेली आहे. दाखवल्याप्रमाणे फिनिशिंगमध्ये व्यवस्थित अशी आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे. आता इथे आपण छोटेसे असे याला लटकने बनवून घेणार आहोत. ब्लाऊज पीसचं पहा आता हे फॅब्रिक होतं आपल्याकडे थोडंसं, त्यापासूनच आपण इथे लटकन बनवलेलं आहे. हे पहा अशा पद्धतीने एक लटकन करून दाखवलं तुम्हाला मी. याच पद्धतीने आपण दोन्ही बाजूने असे लटकन लावून घेणार आहोत त्याला. हे पहा अशा पद्धतीने आपण 2 लटकन तयार केलेले आहेत. आपण रेग्युलर जेवढी नॉट घेतो त्याच पद्धतीची घ्यायची आहे. आणि जिथे 4 इंचावरती आपण तिथे कर्व शेप द्यायला सुरुवात केली होती तिथे आपल्याला ही नॉट लावून घ्यायची आहे. व्यवस्थित अशी मागे पुढे करून फिक्स करून घ्यायची आहे. अशाच पद्धतीने दुसऱ्या साईडने लावून घ्यायची आहे. हे पहा व्यवस्थित असं दोन्ही बाजूने नॉट लावून घेतली आपण. हे पहा पूर्ण अशा प्रकारे आपला हा ब्लाऊज जो आहे तो रेडी झालेला आहे बॅक नेक. कसा वाटला नक्की छोटीशी कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद. बाय बाय.